आज महाराष्ट्रामध्ये AIची चर्चा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊसाचं क्षेत्र आणि ऊसाचं टनेज दर एकरी वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी 500 कोटीची राज्य सरकार सगळं हात धुवून मागं लागलं शेतकऱ्यांच्या की एकरी 200 टन काढा म्हणून. तर ही बारामतीची भानामती आहे, ही फसवणूक आहे आणि याला विरोध करण्यासाठी म्हणून आज आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत. हे जर का 200 टन निघत असेल तर आम्ही आमची सगळी जमीन या लोकांना द्यायला तयार आहे. त्यांनी आम्हाला एकरी 100 टन द्यावे आणि 100 टन त्यांनी घ्यावे असं आज आम्ही एकमताने इथं ठराव केलेला आहे. हा जो AIचा नमुना किंवा हा जो काही प्रयत्न आहे याच्यासाठी 500 कोटी राज्य सहकारी बँक द्यायला लागलेली आहे. तर यांच्या काही मित्रमंडळींची जी काही संसाधनं आहेत ती खपवण्यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे. तर यांनी आत्तापर्यंत गोवंश हत्याबंदीचा कायदा आणला, त्याच्यामुळं सबंध प्राणी आणि सबंध शेती आमची उद्ध्वस्त झालेली आहे. दुसरं वन्यप्राणी संरक्षण कायदा काढला, वर्षाला 40,000 कोटीचं आमचं नुकसान व्हायला लागलेलं आहे. याच्यामध्ये बाजार समित्यामध्ये MSP मिळत नाही, मिनिमम सपोर्टही मिळत नाही, प्राईस मिळत नाही. त्याच्याबद्दल हे मुख्यमंत्री काही कारवाई करत नाहीत. इथं दूध संघामध्ये सगळं भेसळीचं दूध गोळा व्हायला लागलं आहे. भेसळ प्रतिबंधक सगळे झोपा काढतायत, कुणी त्याच्यावर कारवाई करायला तयार नाही. आम्ही आज साखर कारखान्याला ऊस घातला तर त्याचे भाव मिळत नाहीत. गुजरातपेक्षा 1500 रुपये आज आम्हाला प्रति टन कमी मिळत आहेत, याच्याकडं कोणी चर्चा करायला तयार नाही. कापसाच्या बाबतीत शेतकरी रोज 15 ते 20 आत्महत्या करतायत, त्यांना भाव मिळत नाही, त्याच्याकडं कोणी बघायला तयार नाही. आणि याचं कारण असं आहे की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जे आता गेले 10 वर्ष काम करतायत, मधले 2-2.5 वर्ष सोडली तर हेच काम करतायत. तर या 10 वर्षामध्ये नॅशनल सॅम्पल सर्व्हेनी आकडेवारी दिलेली आहे आणि या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र देशोधडीला लागलेला आहे. ग्रामीण भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे. 10 वर्षामध्ये महाराष्ट्र हा खालून 3ऱ्या नंबरवर आला. आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापेक्षा ग्रामीण दारिद्र्य फक्त झारखंड आणि छत्तीसगड या 2च आदिवासी राज्यामध्ये, बाकी बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, शेजारचा कर्नाटक, गुजरात हे सगळी राज्य आज आमच्यापेक्षा आर्थिक प्रगतीपथावर गेलेले आहेत. आणि याला कारण आहे हे लुटारूंची टोळी आहे सबंध महाराष्ट्रामध्ये सहकारातली. त्या सहकारातल्या लुटारूंच्या टोळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे आणि या सगळ्या लुटारूंचा, आमदार खासदारांचा, या सहकारी संस्थातल्या सगळ्या आमदार खासदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीसला आहे. तर ही जी मिलीभगत आहे तर शासन आणि सहकार, सरकार आणि सहकार हे दोन्ही सरकार आणि सहकार एक झालेले आहेत आणि महाराष्ट्राला लुटतायत. आणि म्हणून महाराष्ट्रातले ग्रामीण भाग हा नॅशनल सॅम्पल सर्वेच्या नुसार आता रसातळाला गेलेला आहे. देशभरामध्ये जी सरासरी दारिद्र्याची आहे त्याच्याही खाली आम्ही गेलेलो आहोत. आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचं. आणि आर्थिक दृष्टिकोनातून आज आम्ही झारखंडच्या जवळ जाऊन पोचलेलो आहोत. लाजा वाटायला पाहिजे त्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना की यामध्ये आपला महाराष्ट्र आता कुठं जाऊन बसलेला आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ही जी सरकार आणि सहकार ही देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली जी मिलीभगत आहे त्याच्यामुळं आज देशभरातले, राज्यातले आमचे सगळे शेतकरी आणि ग्रामीण जनता होरपळून निघत आहे. याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.